कहाणी दिव्यांच्या औषधीची आहे. ऐका दीपकानं तुमची कहाणी. 8 बाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एक दिवशी घरातल्या पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरानं आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळा. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्या रोगचं चाळ आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्रीची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशीची फजित झाली. सासूधीरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांची ज्योत सारवावी. दिव्यांच्या अवशेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवा. त्याप्रमाणे घरातून निघाल्यावर तो बंद पडला. पुढे त्या अवशेच्या दिवशी राजा शिकारून थेट येता एका झाडाखाली मुक्कामाच उतरला. तिथे त्याची दृष्टी एका चमत्कार झाला. त्याने सर्व गावातील दिवे अदृश्य रूपाने धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकाच्या गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कशी कशी पूजा मिळाली, हे सर्व चौकशी चालली आहे. सर्वांनी आपल्या घरी घडलेली ऐकत त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हातभागी कोणीच नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्तीच व्हायचा. यंदा असा विपत्तीचा दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकाने विचारले, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावचा राजाचा घरचा दिवा. त्यांची सून होती. तिने एक दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळा. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला. रात्रीची चोळी पाहुण्यांच्या अंतरात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी फजित झाली. सासू सासरे दीर नंदा यांनी घरातून तिला हाकलून लावले. म्हणून मला हे दिवस आले आहे. दरवर्षी माझी मनोभाव पूजा करीत असे, जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिथला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्यांची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. मेणा पाठवला. घरी आणले. त्याला झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घराच्या मुख्याधारी तिला ती सुखात रामराज्य करू लागली. तसं तिला दीपक पावला, तसं तिच्यावर आळ टाळा, तसा तुमच्या आमचा तोळ. ही 7 रोजची कहाणी 5 उत्तर सफळ संपूर्ण.